नमस्कार. आज आपण एक महाराष्ट्रीयन पारंपरिक भाजी करणार आहोत. ह्या भाजीचं नाव आहे शेवळ्याची भाजी. यालाच इंग्लिशमध्ये ड्रॅगन स्टॉक याम म्हणतात. वर्षातून एकदाच मिळणारी ही रानभाजी आहे आणि ह्या जुडीबरोबरच हा जो पाला आला आहे तोही आपल्याला ह्या भाजीसाठी वापरायचा आहे. त्याचं नाव आहे बोंडग्याचा पाला. नाव विचित्र वाटतं, पण हे आदिवासी लोक आणतात जंगलातून ही भाजी, त्यामुळे त्यांच्या बोलीभाषेत हे नाव आहे. ह्या भाजीमध्ये काकडंही वापरतात, पण नवी मुंबईत मला काकडं जवळपास मिळाली नाहीत, त्यामुळे मी हा पाला वापरूनच करते. आता ही शेवळं साफ कशी करायची ते दाखवते. एक विशिष्ट पद्धत आहे याची साफ करायची, कारण ह्या भाजीला खाज असते आणि ह्या भाजीमुळे खूप घसा खवखवतो. त्यामुळे ही भाजी कशी साफ करायची ते मी दाखवते. याच्यावरचं हे पान आहे ते काढून घ्यायचं. ह्या भाजीचे 3 भाग असतात. हा वरचा जो आहे तो देठाकडचा भाग आहे, पण मुळाला एक ऑरेंज कलर किंवा पिवळ्या रंगाचा भाग असतो. त्या भागाला खाज असते, तर ते काढून टाकायचं. ही भाजी वर्षातून फक्त एकदाच येते आणि 7 ते 10 दिवसच उगवते. कातकरी लोक जंगलामधून ही भाजी शोधून आणतात. मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जंगलामध्ये हे कोंब दिसायला लागतात आणि हे कोंब उगवायला लागले की आदिवासी लोक समजतात की आता पावसाळा सुरू झाला आहे, म्हणजे पावसाळ्याचा त्यांना आता अंदाज येतो. आणि ही भाजी फक्त 10 दिवसच उगवते. या भाजीमुळे शरीराची इम्युनिटी वाढते. ह्या भाजीत अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि व्हायटॅमिन्स असतात. व्हायटॅमिन B12 आणि व्हायटॅमिन D हे ह्या भाजीतून जास्त प्रमाणात मिळते आणि व्हायटॅमिन D हे खूप कमी खाद्यपदार्थांमधून मिळते. आणि ही भाजी पोटासाठीही चांगली असते, त्यामुळे वर्षातून एकदा येते तरी एकदा तरी खावी. आता ह्या प्रकारे आपल्याला ही भाजी सगळी कापून घ्यायची आहे. मी परत एकदा दाखवते तुम्हाला. हे पहा, हा जो खाली ऑरेंज भाग दिसतोय तो आपल्याला घ्यायचा नाही आहे आणि त्याच्याच जवळ जो लाईट जांभळट कलरचा वरचा भाग आहे तिथे तोही अर्धा आपल्याला घ्यायचा आहे, जवळपासचा घ्यायचा नाही आहे. आणि आता आपल्याला हे भाजी कापून गरम पाण्यामध्ये टाकायची आहे. गरम पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता ही भाजी कापायची. पहा कशी. ह्या प्रकारे आपल्याला ही भाजी कापायची आहे. बारीक कापून घ्यायची आणि आपल्याला ही पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे. 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायची आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर इथे मी ही भाजी घेतली आहे. त्याचबरोबर हे मालवणी वाटण घेतलं आहे आमचं. कांदा, खोबरा, आलं, लसूण, कोथिंबिरीचं हे मी वाल घेतले आहेत, मोड आलेले वाल. हा पाला घेतला आहे. कांदा, मालवणी मसाला आणि आपल्याला लागणार आहे चिंचेचा कोळ. ही भाजी मी कुकरमध्ये शिजवणार आहे, त्यामुळे मी गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यात 1-1.5 चमचा तेल टाकलं आहे. फोडणी करायची आपल्याला. आता तेल तापलं, त्यात मी मोहरी, जिरं टाकलं आणि 1 कांदा कापून टाकला आहे. कांदा परतून त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली की मग वरून पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकली. आता हे परतून आपल्याला यामध्ये 2 चमचे मालवणी मसाला टाकायचा आहे. आता ह्यामध्ये हा शेवळा जो आपण कापून पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो टाकूया. शेवळा परतून आपल्याला त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. त्याला वाफ द्यायची आहे. आता 5 मिनिटं झालीत
उघडून पाहूया. पहा तेलावर छान थोडा नरम होतो. आता यामध्ये हा बोंडग्याचा पाला टाकला. आता थोडासा पाला परतल्यावर मग वाल टाकूया. वालाऐवजी तुम्ही चण्याची डाळही टाकू शकता किंवा नॉनव्हेज खाणाऱ्यांनी कोलंबी टाकली तरीही खूप छान होते ही भाजी. आता हे मालवणी वाटण, कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे आमचं नेहमीचं वाटण असतं ते टाकलं आहे. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि ह्या भाजीला खाज असल्यामुळे आणि मला काकडं मिळाली नाहीत म्हणून मी चिंचेचा कोळ टाकते. चवही चांगली लागते आणि घशाला खवखव होत नाही. यामध्ये आता गरम मसाला टाकला आहे आणि थोडेसे काजू टाकलेत. आता याला झाकण लावून 2 किंवा 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. मी 2च शिट्या काढणार आहेत कारण त्यात वाल आहेत आणि वाल जास्त शिजतील. आता कुकर थंड झाला आहे, उघडून पाहूया. मला भाजी थोडीशी पातळ हवी आहे पण ही जरा घट्ट झाली म्हणून मी यात गरम पाणी टाकून सारखी करून घेणार आहे. आता या भाजीला आपल्याला वरून एक लसणाची फोडणी द्यायची आहे म्हणून मी इथे मातीची पणती ठेवली आहे गॅसवर गरम करत. ती गरम झाली की त्यात तूप टाकलं, थोडंसं हिंग, जिरा आणि लसूण टाकली आहे आणि ही फोडणी मी भाजीला देते. अशी फोडणी दिल्यावर भाजीची चव आणखी वाढते. कोकणामध्ये ताकाच्या कढीलाही अशी मातीच्या पणतीमधून किंवा नळ्याचा तुकडा असतो त्याच्यामधून अशी फोडणी दिली जाते. अशी फोडणी खूप छान लागते. आता आपली भाजी तयार आहे, सर्व करूया. ही आरोग्यदायी भाजी वर्षातून फक्त एकदाच मिळते त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा. आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये येणाऱ्या रानभाज्या आपण दाखवणार आहोत तर त्या तुम्ही नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.